मित्रांनो, चालू वर्षी युडायस प्लस मध्ये चालू सत्रातून एखादा मुलगा आपला दाखला घेऊन गेला तर त्याला लेफ्ट विथ टीसी कशा प्रकारे करायचं याविषयी या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. सुरुवातीला आपल्या युडायसच्या पासवर्डने स्टुडंट पोर्टल लॉग इन करायचे. लॉग इन केल्यानंतर अशा प्रकारची विंडो येईल. करंट अकॅडमिक इयर 2026-27 यावरती क्लिक करायचे. यावरती क्लिक केल्यानंतर हे नोटिफिकेशन येईल. या नोटिफिकेशनला क्लोज करायचे. या नोटिफिकेशनला सुद्धा क्लोज करायचे. त्याच्यानंतर उभ्या या ठिकाणी मेनू आहेत. या मेनूमध्ये स्टुडंट मुव्हमेंट अँड प्रोग्रेसिव्ह याच्यामध्ये जायचे. या ठिकाणी आपल्याला स्टुडंट मुव्हमेंट अँड प्रोग्रेसिव्ह ही जी टॅब दिसते या टॅबवरती क्लिक करायचे. त्या टॅबवरती क्लिक केल्यानंतर त्याचे सब टॅब ओपन होतील. प्रोग्रेसिव्ह ॲक्टिव्हिटी, या प्रोग्रेसिव्ह ॲक्टिव्हिटी टॅबवरती क्लिक करायचे आणि त्यावरती क्लिक केल्यानंतर स्कूलिंग स्टेटस करेक्शन म्हणजे सध्या तो कुठल्या शाळेमध्ये शिकत आहे याच्याविषयीची माहिती आहे. अपडेट स्टुडंट स्कूलिंग स्टेटस म्हणजे मुलाचा शाळा शिकण्याचा स्टेटस कुठल्या शाळेत आहे तो स्टेटस अपडेट करा. याच्यावरती क्लिक करायचं आहे. याच्यावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी नोटिफिकेशन प्लीज इन्श्युअर दॅट द स्टुडंट हॅज नॉट स्टडीड इन धिस स्कूल ड्युरिंग द करंट अकॅडमिक इयर म्हणजे सध्याच्या चालू शैक्षणिक वर्षामध्ये मुलगा आपल्या शाळेत शिकत नाही हे तुम्ही खात्री करून घ्या. द स्टुडंट स्कूलिंग स्टेटस ॲज स्टडिंग इन द सेम स्कूल कॅन बी चेंज्ड. इफ द स्टुडंट स्कूलिंग स्टेटस इज changed, a reason for leaving school must be selected from the available option. जर मुलगा तुमच्या शाळेतून दुसऱ्या शाळेमध्ये मध्येच गेलेला असेल तर त्याचा स्कूल स्टेटस चेंज करण्यासाठी जे ऑप्शन दिलेले त्या ऑप्शन मधून योग्य तो ऑप्शन निवडा. अशा प्रकारची ही नोटिफिकेशन आहे. हिला ओके करायचं. या नोटिफिकेशनला ओके केल्यानंतर स्टुडंट पेन परमनंट एज्युकेशन नंबर या ठिकाणी आपल्याला ज्या मुलाला लेफ्ट विथ टीसी करायचं आहे त्या मुलाचा स्टुडंट पेन नंबर या ठिकाणी आपण अगोदर शोधून ठेवायचा आणि तो या ठिकाणी टाकून द्यायचा. हा स्टुडंट पेन नंबर टाकल्यानंतर त्या गोवर या बटनावरती क्लिक करायचं. गो या बटनावरती क्लिक केल्यानंतर त्या विद्यार्थ्याची माहिती आपल्यासमोर डिस्प्ले होईल. डिस्प्ले झाल्यानंतर आपल्याला या ठिकाणी सिलेक्ट रिझन फॉर स्कूलिंग स्टेटस करेक्शन स्कूल स्टेटस करेक्शन करण्यासाठी या ठिकाणी आपल्याला हा जो चेक बॉक्स दिसतोय रॉंग स्टेटस सिलेक्टेड ड्युरिंग स्टुडंट प्रोग्रेस म्हणजे विद्यार्थ्याचे प्रमोशन करताना आपल्याकडून रॉंग स्टेटस निवडला गेलाय अशा प्रकारचे चेक बॉक्स आहे. त्याच्यावरती क्लिक करायचं. सिलेक्ट रिझन फॉर लिव्हिंग स्कूल म्हणजे ह्या ठिकाणी आपल्याला त्यांनी जेवढे काय ऑप्शन दिले त्या ऑप्शन मधून हे ऑप्शन येतात. मग तो मुलगा त्याचं एखाद्याच्या फॅमिलीचं ट्रान्सफर झालं असेल त्यामुळे तो दुसरीकडे गेलाय का, डिस्टन्स फॉर रेसिडेन्स राहणं शाळेपासून लांब आहे का, अनअवेलेबल फ्रॉम स्ट्रीम आपल्याकडून त्याच्या चूक झालेली का त्याची स्ट्रीम निवडताना, मीडियम सब्जेक्ट निवडताना, बेटर अकॅडमिक ऑपॉर्च्युनिटी त्याला दुसरीकडे बेटर अकॅडमिक ऑपॉर्च्युनिटी भेटली का, गव्हर्नमेंट प्रायव्हेट स्कूल ट्रान्सफर झाली का, अदर अननोन रिझन अशा प्रकारे रिझन दिलेले. तर शक्यतो आपल्याकडून गेलेली विद्यार्थी हे जिल्हा परिषदलाच गेलेले असतात. त्यामुळे गव्हर्नमेंट प्रायव्हेट स्कूल ट्रान्सफर हा ऑप्शन निवडायचा आणि सबमिट या बटनावरती क्लिक करायचा. आपण सबमिट या बटनावरती क्लिक केल्यानंतर समोरच्या शाळेला तो विद्यार्थी इम्पोर्ट करण्यासाठी दिसेल. त्यानंतर आपल्याला एखादा विद्यार्थी जर ड्रॉपबॉक्स मध्ये जर टाकायचा असेल तर तो कशा पद्धतीने टाकायचा याविषयीची माहिती आता या ठिकाणी सांगणार आहे. या ठिकाणी स्टुडंट मुव्हमेंट प्रोग्रेसिव्ह या टॅबवरती क्लिक करायचे. ट्रान्सफर सर्टिफिकेशन मॉड्यूल मार्क ड्रॉप आउट या ठिकाणी क्लिक करायचे. प्रोग्रेसिव्ह करेक्शन आणि सेंड टू ड्रॉप आउट हे दोन ऑप्शन येतं. हे सेंड टू ड्रॉप आउट ऑप्शन वर टिक करायचे. प्लीज इन्श्युअर दॅट द स्टुडंट इज स्टडिंग इन दिस स्कूल ड्युरिंग द करंट अकॅडमिक इयर याला ओके करायचे. त्यानंतर तुमच्या समोर अशा प्रकारची विंडो येईल. या ठिकाणी स्टुडंट पेन परमनंट एज्युकेशन नंबर आपल्या त्या मुलाचा टाकायचा आहे आणि त्या गो वरती क्लिक करायचे आणि मार्क ड्रॉप आउट वरती क्लिक करायचे. मार्क ड्रॉप आउट वरती क्लिक केल्यानंतर तो विद्यार्थी तुमचा ड्रॉप मध्ये जाऊन स्कूलिंग स्टेटस बदलण्यासाठी अजून एक प्रकारे या ठिकाणी आपल्याला बदलता येते. स्टुडंट मुव्हमेंट अँड प्रोग्रेसिव्ह ऍक्टिव्हिटी ट्रान्सफर सर्टिफिकेट मॉड्यूल मार्क ड्रॉप आउट
प्रोग्रेसिव्ह करेक्शन या ठिकाणी एकच ऑप्शन आहे. आपण मगा पाहिलं होतं त्याच्यामध्ये भरपूर ऑप्शन होते, त्याच्यातून कळत नव्हतं. या ठिकाणी ही पण विंडो तेच काम करते. न्यू या ठिकाणी दिसते. या गो वरती क्लिक करायचंय. पुन्हा परत तीच आपल्याला नोटिफिकेशन समोर डिस्प्ले झाली. ओके करायचंय. त्या विद्यार्थ्याचा पेन नंबर या ठिकाणी टाकायचा आहे. गो वरती क्लिक करायचे. विद्यार्थ्याची माहिती डिस्प्ले होईल. या ठिकाणी पुन्हा परत आपल्याला ऑप्शन निवडायचा आहे. ऑप्शन निवडून सबमिट वरती क्लिक करायचं. सबमिट वरती ज्यावेळेस आपण क्लिक करतो त्यावेळेस तो विद्यार्थी लेफ्ट विथ टीसी होईल आणि पुढच्या शाळेला त्या विद्यार्थ्याला इम्पोर्ट करता येईल. धन्यवाद व्हिडिओ पाहिल्याबद्दल. आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. आपल्या काही सूचना असतील तर कमेंटमध्ये नक्की जरूर कळवा. ही प्रक्रिया समजून घेण्यात किंवा समजून सांगण्यात माझ्याकडून जर काही चूक झाली असेल तर ती चूक आपण सोडून द्यावी. जे योग्य आहे तेच आपल्या उपयोगात आणावे. बाकीचे सर्व सोडून द्यावे. धन्यवाद.